लहान मुलांसाठी पुस्तकालय सुरुवात तिथून नंतर मी विकल्प कादंबरी मोठ्यांसाठी लिहिली, पण त्यानंतर मी किशोरांसाठी लिहिली. किशोरांसाठी कोणती कादंबरी लिहिली की नरभक्षकांच्या बेटावर विजय. ती नंतर जरी लिहिली असली तरी आधी प्रकाशित झाली. त्यावेळेस मी 16-17 वर्षाचा असेल. त्यावेळेस आणि आताही मुलांसाठी लिहिणं म्हणजे सरासरी लोकांना असं वाटतं की आपण बालबुद्धी लेखक आहोत, पण खरं म्हणजे मुलांसाठी लिहिणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. मोठ्यांसाठी लिहिणं सोपं आहे. आणि अनेक मोठे लोक, मोठे साहित्यिक मुलांसाठी लिहायचं शक्यतो टाळतात. तरी अपवाद आहेत अर्थात. भारा भागवतांनी तर आपलं आयुष्य मुलांसाठी लिहिण्यासाठी फास्टर पेन आजही प्रिय आहे, म्हणजे तो हिरोच आहे असं आपण म्हणतो. पण मराठीमध्ये मुलांसाठीची पुस्तकं मुलांच्या हातामध्ये किती जातात हा एक अलीकडं किंवा आधीच आहे, किंवा मुलांसाठी म्हणून फारशी पुस्तकच नसल्यामुळे असेल किंवा मुलांच्या आवडीनिवडी, त्यांची स्वप्न काय असते काय नसतात. मुलांना साहस कथा आवडतात जास्त करून, कारण त्यांचं एक उर्मी असते, काहीतरी त्यांनाही साहस करावं असं वाटतं. आपण बघतो मुलं जे काही बाहेर खेळायला जातात किंवा हे करतात त्यांना असं वाटत असतं आपण काहीतरी करावं, काहीतरी शोधावं, अशी शोधक प्रवृत्ती असते. मग अशा मुलांची पुस्तकं, अशा प्रकारची पुस्तकं मुलांच्या हातात गेली की मुलांची वाचायची आवड वाढते. आणि मग मुलं मोठेपणी सुद्धा त्यांची वाचनाची बदलत राहतात. म्हणजे आपण जसं म्हणतो इयत्ता असतात, वाचकाची इयत्ता असतात. तुम्ही काय एकदम तत्वज्ञानाची किंवा विवेकानंदाची पुस्तकं त्यांच्या हातात नाही देऊ शकत. आधी त्यांना साहस कथा, रहस्यकथा अशी पुस्तकं त्यांच्याही पद्धतीने आणि त्यांना समजतील, त्यांच्या मनाला जाणवतील अशा प्रकारे. त्यानंतर मी जवळपास 12-13 मुलांसाठी पुस्तकं लिहिली. दुर्दैवाने मला बाल साहित्यकार कोणी मानत नाही, कोणाला बहुतेक माहितीही नाही की मी मुलांसाठी लिहिलंय, हे दुर्दैवाने माहीत नाही. मी ही जे रणजित खंजिराचे रहस्य ही जी लिहिली याची मी 10 पुस्तकाची मालिकाच करणार, कारण यात आजोबा आफ्रिकेत गेलेले आणि नातवाला ते आपण काय तिथं केलं, काय साहसं केली वेगवेगळी, हे ते मुलाला सांगतो, नातवाला सांगतो, आणि नातू मग त्याच्या मित्रांमध्ये शेअर करतो. म्हणजे अशी साखळी होती. मग 3 कादंबऱ्या लिहिल्या मी या मालिकेतल्या. नंतर पण दुर्दैवाने काय माझ्याकडनं, कारण यांनाच प्रतिसाद म्हणा किंवा लोकांपर्यंत गेली नाहीत म्हणा, म्हणजे काही असू शकतं. मग मी काही पुढं लिहिल्या, पण 7-8 पुस्तकं टोटल यानंतर, म्हणजे ही पुस्तकं झाल्यानंतर 7-8 पुस्तकं लिहिली मुलांसाठी. आणि मुलांसाठी लिहायला मला आवडतं, कारण खरं म्हणजे मुलांसाठी लिहिणं म्हणजे मुलांसारखं व्हावं लागतं. तेवढं निरागस, निर्मळ आणि धाडसी पण मन असावं लागतं. ते जर नसेल तर मुलांसाठी काही लिहिता येणं अशक्य आहे. कारण मुलं निरागस असतात, पण मुलांमध्ये साहसपणा असतो आणि ते चिकित्सक असतात. त्यांना जर नाही हे झालं तर ते खाडकन आपली प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. मग पण ही जे सर्वात आधी जी लिहिली होती, जी मेहता प्रकाशनने काढली होती, तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतर यांच्या आवृत्त्या सगळ्यांच्या संपल्या, फक्त आवृत्त्या संपल्या पण मुलांच्या हातात किती गेली याच्याबद्दल मला थोडासा डाऊट आहे. आता मला असं वाटतं की मराठीचं दुर्दैव काय आतापर्यंतचं की मुलांसाठी विपुल म्हणजे अधूनमधून एखादी कादंबरी, एखादं गोट्या असते किंवा एखादं फास्टर पेन तर आहेच, परंतु भारा भागवत सुद्धा सगळे नायक तेवढे यशस्वी नाही आहेत. त्यांची सूर्यावर स्वारी, चंद्रावर स्वारी ह्या ज्या जुल स्वरच्या कादंबऱ्यांची त्यांनी मुलांसाठी जी रूपांतर केली ती तेवढी काही वाचकांनी उचलून धरलेली दिसत नाही. म्हणजे लायब्ररीमध्ये गेली, म्हणजे पुस्तकं गेली का हो गेली, फक्त ती मुलांच्या हातात. कारण शाळा कॉलेजांच्या लायब्ररीमध्ये पुस्तकं गेली तर ते वाचायलाच देत नाही, त्या लायब्ररीमध्येच ही स्थिती महाराष्ट्रातली बदलायला पाहिजे. आताच मराठी अभिजात मराठी झाली,
ती मुलांना जर साहित्य मिळालं नाही तर मराठीचे अभिजात असण्याला माझ्या मते तसा काही अर्थ राहत नाही. कारण मुलं ही पुढे भाषेला तेच पुढं नेत राहणार आहे. भाषेचा प्रवास पुढे नेणार कोण? मुलंच नेणार. मग ते आपल्या मुलांना काय देणार वाचायला? त्यांनी लहानपणी जी वाचलेली चांगली पुस्तकं असतात त्या सर्वांना आले होतं, अरे बाबा हे वाच, कारण ते मला आवडलं होतं लहानपणी. कारण त्यांना वाटतं आवडलं ना की आपल्याला जे आवडलं ते आपल्या मुलांना नाही आवडणार स्वाभाविक. पण वडिलांनी जर लहानपणी जर काही वाचण्यासारखी लहान मुलांची पुस्तकं वाचली नसतील आणि वाचली असतील तर त्यांना भावली नसतील तर मात्र मग ते इंग्रजी कादंबऱ्यांकडे वाटतात. आता हॅरी पॉटर खरं म्हणजे हॅरी पॉटरची कथा टुकार आहे, काही त्यात नाही विशेष. म्हणजे काय जर आपण म्हणू काही फार काही चॅलेंजिंग आहेत, हे आहे ते आहे, काही जादू वगैरे, जादूची शाळा वगैरे, म्हणजे आपल्याकडे जादूची अंगठी, जादूची उडती चटई, अशा जादूच्या कथा अनंत येऊन गेलेल्या आहेत. म्हणजे मला वाटतं तिची मालिकाच लांब लचक मालिका निघालेली होती. परंतु तिथं आता थांबलीच. म्हणजे आता तर ते कुठे लिहिताना मुलंही वाचत नाही. कारण आता लोकांना मुलांना चांदोबाई बंद पडलं आपल्याला माहिती आहे. चांदोबाने लहानपणी आमच्या मनावर गारूड केलं होतं. चांदोबा वाचून आम्ही घडलो म्हटलं तरी त्यात काही वगैरे त्या कथासुद्धा लक्षात अजूनही. परंतु आता चांदोबा नाही. मग मुलांसाठी आताच्या पिढीच्या आवडेल. म्हणजे आता जसं ह्या साहस कथा आहे, विज्ञान कथा लिहिता येऊ शकतात मुलांसाठी, भविष्यविधी, तंत्रज्ञान सोप्या भाषेत करून सांगणाऱ्या कथा लिहिता येऊ शकतात. तर लिहिता येऊ शकतं आणि ते मुलांपर्यंत गेलंही पाहिजे आणि ते जावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणजे अजूनही माझी काय म्हणून आपण ही सगळी मालिका पूर्ण करण्याची इच्छा आहे. कारण याच्यामध्ये साहस आहे, धाडस आहे, रहस्य आहे आणि विनोदही आहे. म्हणजे असं नाही की गंभीर नाही आहे, अजिबातच नाही. हे अगदी हसत खेळत सगळं चाललेलं असतं असं प्रकारचं. हे वाढावं, मुलांपर्यंत जावं आणि लाडोबाने हे केलं का मी खरंच खुश आहे, मनापासून खुश आहे. दिल गार्डन हवं आहे.